मंडळी असं म्हणतात की नाव कमवायला बराच काळ जावा लागतो, संघर्ष करावा लागतो, पण नाव घालवायला कधीकधी 1 मिनिट सुद्धा जास्त होतो. एखादी घटना पुरेशी होती तुमच्या अख्ख्या आयुष्याचं मात्र करायला. असंच काहीचं घडलंय महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसोबत. कधी काळी त्याला महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल हिरा आणि मानाचा तुरा असं म्हटलं जायचं. पण याच मानाच्या सुऱ्यानं सध्या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारं काम केलंय. म्हणजे कुस्ती क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी सध्या समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेख ह्याच्यावर पंजाब पोलिसांनीही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनं कोपला गुर्जर टोळीशी त्याचं कनेक्शन उघड झालंय. म्हणूनच नेमकं काय आहे हे प्रकरण, सिकंदर शेख याला कशी काय अटक करण्यात आली, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. मंडळी, वेळ न घालवता थेट हे प्रकरण नेमकं काय ह्याकडे जाऊयात. तर बघूयात. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार मोहाली पोलिसांनी आंतरराज्यीय शस्त्रपुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला. मोहालीच्या सीबीआय पथकानं धडाकेबाज कारवाई करत या टोळीतल्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 अवैध बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. आणि याच अटक केलेल्या आरोपीमध्ये कधीकाळी सगळ्यांचा लाडका असणारा कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश असल्यानं सध्या खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही टोळी शस्त्र, तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून 4 32 बोरच्या पिस्तूल आणि 1 20 बोरची पिस्तूल, जिवंत काडतूस, रोख 1,99,000 रुपयांची रक्कम आणि स्कॉर्पिओ एन आणि 12 अशा 2 लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. म्हणून 18 ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोघे एका गाडीतून 2 शस्त्र घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्र सिकंदर शेख यांना देण्याचं ठरलं होतं. तर सिकंदरला ती नया गावातील कृष्ण उर्फ हॅपी ह्याला पुरवायची होती. पोलिसांना ह्याबद्दलची खबर लागली आणि शाही पथकांना ह्या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि या तिघांनाही शस्त्रांसह अटक केली. त्यानंतर मग अधिक चौकशी केल्यानंतर ही शस्त्रे मोहालीच्या नव्या गावातील रहिवाशी असणाऱ्या कृष्णकुमार उर्फ हॅपी गुर्जर याला पुरवली जाणार होती हे उघड झालं. पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार 29 ऑक्टोबर रोजी कृष्णकुमार उर्फ हत्ती यालाही अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून आणखी 3 पिस्तुले जप्त करण्यात आल्या. पंजाब पोलीस विभागातील SP असणारे हरमन हसन यांनी पत्रकार परिषद घेऊन ह्याबद्दलची अधिकची माहिती दिली आहे. अटक केलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेला विक्रम उर्फ पप्पू गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत असं समजतंय. हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि परिसरात विक्रीला ठेवत होते. हे तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून सिकंदर शेख याचा महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रात काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला असल्याचं आता पोलिसांनी सांगितलंय. म्हणजे अटकेत असलेल्या संशयितांमध्ये सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण तो सध्या पुरंदरदास येथे वास्तव्याला आहे. सिकंदर हा पदवीधर असून स्पोर्ट्स कोट्यातून सैन्यात भरती झालेला होता, पण नंतर त्यानं आर्मीची नोकरी सोडली. सिकंदरचे लग्न सुद्धा झालंय आणि 5 महिन्यांपासून पंजाबमध्ये तो भाड्याच्या घरात राहत होता. यानंतरचा 20 वर्षीय दानवीर हा 10वी पर्यंत शिकलेला, पैशासाठी गुन्हेगारीकडे वळलेला तरुण आहे. दानवीर याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, ATM फोड, आर्म ॲक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो आपला गुर्जर टोळीचा सक्रिय सदस्य असून UP आणि मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबमध्ये पोचवण्याचं काम तो करत होता असं माध्यमांमधून आलेल्या माहितीमधून समजतंय. त्यानंतर तिसरा आरोपी 19 वर्षीय बंटी हा 12वी पास आणि विवाहित तरुण आहे. त्यानंतर 22 वर्षीय कृष्णा उर्फ हत्ती हा नायगाव इथला असून त्याच्यावर नायगाव पोलीस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. नंतर ही टोळी कुख्यात गँगस्टर विक्रम उर्फ पप्पू गुर्जर याच्या नावावर चालते. ही टोळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबला पुरवठा करते. हरियाणा आणि राजस्थानमध्ये ही टोळी चांगलीच सक्रिय असल्याचं समजतंय. पोलीस सध्या इतर साथीदारांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणात छापे टाकत आहेत. आणखी शस्त्र जप्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण मंडळी, या सगळ्या प्रकरणात सिकंदर शेखचा काय रोल होता तर ऐका. सिकंदर शेख या सगळ्या प्रकरणात हा पंच म्हणून काम करत होता आणि त्याच्या स्वच्छ प्रतिमेचे आणि पैलवान म्हणून राज्यांतर्गत प्रवासाच्या सुविधेचा फायदा घेऊन शस्त्र खरेदी वितरण करत होता असं आता पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दुर्दैवानं सिकंदरनं याला पंजाबमध्ये कुस्तीत यश मिळालं, पण तिथेच तो आता गुन्ह्यात अडकलाय.
सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ गावचा रहिवासी असून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा तो पैलवान आहे. पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी 2050च्या माती गटातल्या अंतिम लढतीत पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. तेव्हा सिकंदर शेखची महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं चर्चा झालेली होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी त्याला अक्षरशः खांद्यावर घेतलं होतं. हनुमानाचा पोरगा ते कुस्तीच्या मैदानात किंग अशी त्याची खास ओळख झाली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूनं सोशल मीडियात खूप सारं ट्रोलिंग झालेलं होतं. तेव्हा त्या कुस्तीवरून राज्यातलं वातावरण चांगलं तापलं होतं. त्यानंतर पुढच्याच वर्षी सिकंदरनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022ची मानाची महाराष्ट्र केसरीची गदा जिंकलेली होती. तत्पूर्वीच त्याने जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगितलं होतं. सिकंदर शेखच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबानं मात्र ह्या प्रकरणावर बोलायला नकार दिलाय. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलताना एवढंच सांगितलं की खोट्या गुन्ह्यात आमचा मुलगा अडकवला जातोय. याशिवाय सिकंदरच्या अटकेमुळे सध्या राज्याच्या कुस्ती क्षेत्रात तीव्र चर्चांना उधाण आलं आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही प्रतिक्रिया येतात. पण मंडळी, सिकंदर शेखचा ज्या विक्रम उर्फ पप्पू गुर्जर टोळीशी संबंध जोडला जातोय, तो पप्पूला गुर्जर हा पंजाबमधील एक कुख्यात यंगस्टर आहे. आपला गुर्जरला सुरुवातीला कुस्ती आणि शरीर सौष्ठव म्हणजेच जिमची आवड होती. मात्र त्याच्या कुस्तीमधल्या वस्तादची हत्या झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी हा गुन्हेगारी विश्वामध्ये आलेला होता. सध्या तो अजमेरच्या उच्च सुरक्षा कारागृहात आपली जन्मठेपीची शिक्षा भोगतोय. पण त्याची टोळी मात्र पंजाब आणि हरियाणा परिसरात ॲक्टिव्ह आहे. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. आपण त्यावर एक सिक्रेट व्हिडिओ बनवूया. पण तुम्हाला सिकंदर शेखच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय? इतकं सगळं चांगलं सुरू असताना, सबंध देशभर नाव असताना सिकंदरनं असं गुन्हेगारीच्या दिशेनं का पाऊल उचललं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आपला नेमका मुद्दा काय? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.